नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत मिनी पिझ्झा. तोही अगदी गव्हाच्या पिठाचा वापर करून. येथे आपण मैद्याचा वापर करणार नाही. अगदी आपल्याला पिझ्झा बेसही तयार करायची गरज नाही. ओव्हनचा किंवा कढईचाही वापर न करता आपण तव्यावरती हा पिझ्झा तयार करणार आहोत. खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेमध्ये हा पिझ्झा तयार होतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पिझ्झासाठी आपण एक टोमॅटो, एक कांदा, एक शिमला मिरची ही बिया काढून कट करून घेतलेले आहे. आता आपण पिझ्झा करण्यासाठी पीठ मळून घेऊयात. यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि या गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात. हे व्यवस्थित असे मिक्स झाले की यामध्ये आपण दही घालणार आहोत. जेवढे आपण पीठ घेतले होते त्याच प्रमाणात दहीसुद्धा घ्यायचे. म्हणजे एक वाटी आपण पीठ घेतले होते तर एकच वाटी आपण दहीसुद्धा घेणार आहोत. आता दहीसुद्धा हे पिठामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात. तुमचे दही कसे आहे किंवा पातळ किंवा घट्ट यावरच आपण पाणीसुद्धा वापरणार आहोत. दही जर पातळ असेल तर यामध्ये पाणी घालायची गरज नाही आणि दही जर घट्टसर असेल तर यामध्ये थोडेसे पाणी घालावे लागते. पहा, येथे पाणी घालायची गरज आहे, त्यामध्ये थोडेसे मी पाणी घालत आहे. पाणी घालून हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे. शिवाय हा पिझ्झा गव्हाच्या पिठाचा तयार करणार असल्याने तो एकदम पौष्टिकसुद्धा आहे. हा पिझ्झा मिनी पिझ्झा असल्यामुळे हा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. ह्याला खूप काही साहित्य लागत नाही, हा पटकन तयार होतो. पहा, आपल्याला थोडेसे पातळ करून घ्यायचे आहेत. जसे आपण उत्तप्यासाठी किंवा डोस्यासाठी पीठ तयार करतो अगदी तसेच पीठ हे तयार करून घ्यायचे आहे. पहा, आपले बॅटर तयार झालेले आहे. आता आपण तव्यामध्ये पिझ्झा तयार करूया. पहा, येथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की यावर छोटे छोटे पिझ्झे तयार होतील अशा पद्धतीने पीठ सोडायचे. तवा थोडासा जाडसरच घ्यायचा. गॅस हा कमीच ठेवायचा. पहा, एका तव्यामध्ये आपण एका वेळेस 3 छोटे छोटे पिझ्झा पीठ सोडून घेतलेले आहे. पहा, अगदी 2 मिनटामध्ये हा पिझ्झा बेस तयार होतो. हा आता आपण पलटून घेऊयात. पहा, खरपूस असे पिझ्झा बेस तयार झालेले आहेत. याला आपण काठी चमच्याने टोचवून घेऊयात. तिन्ही पिझ्झा बेसला आपण काठी चमच्याने थोडेसे टोचवून घेणार आहोत. गॅस हा कमीच ठेवायचा आणि आता याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. तिन्ही बेसला आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत. तुम्ही एकच मोठ्या आकाराचा सुद्धा पिझ्झा तयार करू शकता, पण असे छोटे छोटे पिझ्झे तयार केले की टिफिनला सुद्धा द्यायला सोपे जातात. तुम्ही हा पिझ्झा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. पहा, आपले तिन्ही बेसला सुद्धा पिझ्झा सॉस लावून झालेला आहे. यावर आता पिझ्झा चीज घालून घ्यायचे. तुम्ही कोणतेही चीज वापरू शकता. येथे मी मोझरेला चीजच वापरलेला आहे. या बेसवर हे चीज पसरवून घ्यायचे. जेवढे चीज तुम्ही घालेल ना तेवढे मुलांना पिझ्झा हा आवडतो. बेसला चीज आणि सॉस लावेपर्यंत तुम्ही गॅससुद्धा बंद करू शकता किंवा कमी करू शकता. यावर चीज लावून घेतल्यानंतर यावर आता आपण शिमला मिरची लावूयात. तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या तुम्ही ॲड करू शकता. शिमला मिरची घालून झाल्यानंतर यावर टोमॅटो घालूयात आणि त्यानंतर कांदा घालूयात. यावर तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्नसुद्धा ॲड करू शकता. शिमला मिरची, टोमॅटो, कांदा ॲड झाल्यानंतर यावर आणखी थोडेसे आपण चीज घालूयात. चीजसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चीज घालून झाल्यानंतर यावर आता 2 मिनटं झाकून ठेवूयात. गॅस हा कमीच ठेवायचा. पहा, 2 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून पाहूयात. पहा, आपले चीज मेल्ट झालेले आहे, म्हणजे आपला पिझ्झा तयार झालेला आहे. अगदी 2 मिनटामध्ये यातील सर्व भाज्यासुद्धा व्यवस्थित अशा वाफवल्या जातात. पहा, खूप वेळ लागत नाही, खूप पटकन होतात. पहा, आपला पिझ्झा तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. अगदी 5 मिनटामध्ये मिनी पिझ्झा तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. यावर आता चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घालूयात, म्हणजे याला पिझ्झासारखी टेस्ट येईल. खूप अशी सोपी रेसिपी आहे आणि खूप पटकन होते. तुम्ही नक्की ट्राय करा. पहा, चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घालून झाले की आपला मिनी पिझ्झा खाण्यासाठी रेडी आहे. पहा, मी हा पिझ्झा तोडून दाखवते.
पहा किती मस्त असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अगदी मैद्याचा किंवा ओव्हनचा किंवा कढईचा किंवा कोणत्याही मिठाचा वापर न करता आपण येथे मिनी पिझ्झा तयार केलेला आहे आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे तो सकस आणि पौष्टिकसुद्धा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत, चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.